Today's motivation thought: magic happens outside of the comfort zone. सिंपल साधा मिनिंग आहे. कम्फर्ट झोन म्हणजे समजतं सगळ्यांना काय असतं कम्फर्ट झोन. थोडक्यात जी आपली लिव्हिंग स्टाईल आहे, आपल्याला कुठलाच त्रास नाही होतो. मॉर्निंगला उठतो, नाश्ता वगैरे करतो, गाडी घेतो, ऑफिसला जातो, वर्किंग करतो, 6ला बेल झाली, टिकटॉक झाला, रिटर्न येतो. नवीन काहीच शिकणे नाही. जे रेग्युलर रुटीन आहे आपलं दररोजचं काम आहे, तो म्हणजे असतं एक कम्फर्ट झोन. ठीक आहे. आता कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जर आपण कुठल्या गोष्टी केल्या तर काय होतं, त्रास होतो किंवा समजत नाही, आहे की नाही, किंवा एक थोडक्यात हेवीनेस किंवा काहीतरी एक लोड आल्यासारखं होतं. बट मॅजिक कधी हॅपन होतं? मॅजिक म्हणजे एक जादू बाबा. चला, जादू म्हणजे काय, काइंड ऑफ इन टर्म्स ऑफ आपल्या लिव्हिंगमध्ये असेल, आपल्या स्किल्समध्ये असेल किंवा आपल्या डेव्हलपमेंटमध्ये असेल. कधी हॅपन होतं, कधी होतं ज्यावेळेस आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊ, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करू, तर त्या ठिकाणी ते होणार आहे. त्यासाठी सिंपल साधा थॉट आहे, मॅजिक हॅपन्स आउटसाइड युअर कम्फर्ट झोन. तुमचा जो काही कम्फर्ट झोन आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. रोज आपण ऑफिसलाच येतोय, वर्किंग रेग्युलरच करतोय, तुमचं डेझिग्नेशन एक वेगळं आहे, त्या डेझिग्नेशन मध्ये वर्किंग करतोय, पण आउटसाइड बॉक्समध्ये खूप साऱ्या गोष्टी येते शिकण्यासारख्या. आता इव्हन तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटमध्ये वर्किंग करताय तर स्टोअर डिपार्टमेंटमध्ये शिकण्यासारखे आहे. स्टोअर डिपार्टमेंटमध्ये जे काही लोक आहेत त्यांना पण कम्प्युटराइज नॉलेज घेण्याची इच्छा असेल तर ते पण आहे. ते आउटसाइड ऑफ द बॉक्स आहे तुमच्या, म्हणजे जे काय तुमचा कम्फर्ट झोन आहे त्याच्या बाहेरच्या गोष्टी आहे, तर त्या तुम्ही या ठिकाणी शिकल्या तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये कुठं ना कुठं तरी मॅजिक होईल. जे तुम्ही स्किल या ठिकाणी लर्न कराल, गेन कराल, इन फ्युचर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी कुठल्या तरी स्तरावरती कामाला येईल. तर दॅट इज द. ठीक आहे. थँक्यू.